नमस्कार, आपण पाहत आहात अशोक वार्ता न्यूज लाईव्ह। कुंभमेळा विकास कामात निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाणार नाही। त्र्यंबक नाशिक रस्त्यावरील दोषी ठेकेदारांवर दररोज 1,84,000 रुपयाचा दंड। नाशिक दिनांक 3 जुलै आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विविध विकास कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत। याच कामांचा दर्जा आणि प्रगतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तसह संबंधित अधिकारी विविध ठिकाणी भेटी देत आहेत। याच पाहणी दरम्यान त्र्यंबक नाशिक या महत्त्वाच्या मार्गावरील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात गंभीर त्रुटी आढळून आल्या। प्रत्यक्ष पाहणीत संबंधित रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने निदर्शनास आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाईचे आदेश दिले। रस्त्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत संबंधित ठेकेदाराला प्रतिदिन रुपये 1,84,000 इतका दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। याशिवाय ज्या भागात निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे तो संपूर्ण भाग संबंधित ठेकेदाराने स्वतःच्या खर्चाने पाडून पुन्हा नव्याने आणि निर्धारित तांत्रिक निकषानुसार बांधून पूर्ण करावा असे आदेशही देण्यात आले आहेत। काम पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्याने देखरेख ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। आगामी कुंभमेळ्यासाठी शहरातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सोयी सुविधा उच्च दर्जाच्या असणे आवश्यक असल्याने कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा निकृष्ट काम सहन केले जाणार नाही असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे। महापालिकेच्या या कारवाईमुळे सर्व ठेकेदारांना गुणवत्तेबाबत स्पष्ट संदेश दिला गेला असून कुंभमेळ्याशी संबंधित सर्व विकास कामे निर्धारित दर्जा आणि वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असल्याने काय आढळलेलं आहे, आपण काय आदेश दिले? आज आपण ॲक्च्युली सकाळपासून इथे पाहणी करत होते। आपले ॲडिशनल कमिशनर प्रदीप चौधरी जी आहे त्यांचा हेच आहे, जसं ते बांधकाम पण सांभाळत आहे की जे काही कॉन्क्रीट रस्ते किंवा डांबर आहे ते पायी फिरून एक एक गोष्टी बघायचे आहेत। तर तसा करताना हे जसा आपला रस्ता आहे, आपण आता थोडा पाऊस वगैरे झाला की क्लीन झाला सरफेस, तेव्हा आपल्याला कळलं आहे की ते क्रॅक्स आले, काही 40-50 फूटचे पॅचमध्ये आले आता की मागे नाही आहे। तर तेव्हाच आम्ही पण लगेच इथे आलो आणि इथे येऊन आपण एकदा पालखी गेली की मग आपण हे काढण्याची सुरुवात केली। तुम्ही बघू शकतात आपण ऑलरेडी रोड तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे 50 फूटच्या हा पॅचमध्ये, आणि इथे जे काही क्रॅक्स आलेले आहे त्यामुळे आपण हे तोडतोय। असे किती ठिकाणी मॅडम अशी निकृष्ट काम तुम्हाला? आता हा 50 फूटमध्येच आहे, बाकी अजून आपण तसं ऑब्झर्व करतच राहू। कधी कधी जसं काल पण एक ठिकाणी पुढे आपण काम करत होते तिथे तर म्हणजे फ्रेशच ते DLC करत होते, पण त्याच्यात तेवढी क्वालिटी आम्हाला वाटत नव्हती, तर इमिजिएटली आम्ही काढायला लागला। असं आम्ही नेहमीच आमची एक्सरसाइज असतेच की जेव्हा आपण साईटवर करताना पण बऱ्याच वेळेस एक दिवस झाला असेल तरी आपण काढून घेतो, जर ते क्वालिटीचे नसेल परत करायला लावतो। इथे जे आहे इथे क्रॅक्स नंतर आले आहेत, मग आपण आता याला ते क्रॅक्स आलेले आहेत, तर नेमकं काय म्हणजे क्वालिटीमध्ये कुठेतरी तडजोड झाली आहे ठेकेदारांनी? नाही, त्यांच्याकडनं जे कोरची स्ट्रेंथ असते ते सगळी आहे, डेप्थ आहे जेवढी हे पाहिजे ते पण आहे, परंतु वर्कमॅनशिपची प्रॉब्लेम आहे की त्यांनी इथे प्रॉपर क्युरिंग केली नाही। जे 15 दिवसासाठी जे पर्यंत क्युरिंग झाली पाहिजे ती क्युरिंग न केल्यामुळे म्हणजे त्यांचा काहीच विषय नाही की त्यांनी मटेरियल नाही वापरला किंवा हे नाही, त्यांची चूक ही आहे की त्यांनी जे एकदम छोटी छोटी बारीक गोष्टीवर जे लक्ष ठेवलं पाहिजे ते नाही त्यांनी ठेवलं आहे, मग क्युरिंग केली नाही, क्युरिंगमुळे हे क्रॅक्स आले आहेत। अदरवाईज बाकी स्ट्रक्चरल हे होतं, पण ते आपण एक इंचाचा जरी क्रॅक असेल आपण ॲक्सेप्ट करणारच नाही, म्हणजे आपला तर एकदम क्लिअर आहे। मॅडम शहरभर ही सगळी कामं सुरू आहेत,